नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. मधुकर गावित बंधारे, सुभाष चौधरी पिंपराणीकर, अक्षय प्रकाश वसावे चिंचपाडा, केशव किशन वसावा वेल्दा तालुका निझर, आकाश विजय सोनवणे धुरखेडा तालुका शहादा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. तळोदा शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले असतानाच हे खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेल्या लाल माती मिश्रित मुरुमामुळे अपघातांचा धोका आणखी वाढला आहे. पावसामुळे माती व मुरुम निसरडे झाल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत होत्या. परिस्थिती गंभीर झाल्याने काही ठिकाणी पालिका प्रशासनाला बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ आली. तळोदा तालुक्यातील बेलीपाडा गावातील ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या व पेसा निधीतून प्रत्यक्षात विकासकामे न करता सुमारे 32 लाख रुपयांची बिले काढून निधीचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणारे निवेदन ग्रामस्थांनी नंदुरबार येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे दोंडाईचा शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि अशक्तपणा अशा तक्रारी घेऊन उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून उपजिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे. निकृष्ट दर्जाची कामे, कामातील विलंब आणि पालिकेच्या निर्देशकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वार्षिक ठेकेदाराचा ठेका रद्द करून संबंधित ठेकेदारास काळं यादीत टाकण्याची सूचना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षा यांनी शहादा पालिका प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर लवकरच प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात वेळोवेळी दैनिक देशोन्नतीने निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात वृत्त प्रकाशित करून पालिकेच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा असून जिल्ह्यात सार्वजनिक न्यास, शैक्षणिक संस्था आणि धर्मादाय रुग्णालयांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून हे कार्यालय नियमित व स्वतंत्रपणे कार्यरत करण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन व निष्कलंक सेवेबद्दल नंदुरबार येथील हवालदार भटू धनगर यांना भारत सरकार गृह मंत्रालयातर्फे उत्कृष्ट व अत्युत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भदू शांतीलाल धनगर यांना सेवा पदक प्रदान करण्यात आले. शहादा येथील MK गणेश मंडळाच्या बैठकीत मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्य व सल्लागारांची निवड करण्यात आली. नंदुरबार जिल्हा परिषदेत बांधकाम, महिला व बाल कल्याण विभागासह विविध खरेदी प्रक्रियेत कथित कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनी आता प्रशासनात खळबळ उडाली आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे व उपोषणाचे हत्यार उपसल्याने अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल ॲक्शन मोडवर आले आहेत. गुरुवारी 20 ऑगस्ट झालेल्या बैठकीत त्यांनी प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे तसेच 15 दिवसांत कथित अपहाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. नंदुरबार नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची वाढवण्यात आलेली फी तात्काळ कमी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत केली. याबाबत त्यांनी सभेत निवेदनही दिले. वाढीव शुल्क कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा. राज्यभरात 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र जलसंधारणाच्या दाव्यांनाच हरताळ फासणारे चित्र दिसून येतंय. एकीकडे पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा या घोषणांसह महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन केलं जातंय, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक नद्यांवर लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले केटीवेर बंधारे वर्षानुवर्ष निष्क्रिय पडून आहेत. बंधाऱ्याच्या फळ्या किंवा पाणी अडवण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने पावसाळ्यात नदीपात्रातून वाहणारे लाखो लिटर पाणी कोणतीही अडवणूक न होता पुढे वाहून जात आहे. त्यामुळे शासनाच्या जलसंधारणाच्या घोषणांचा आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा विरोधाभास दिसत आहेत. ग्रामविकास म्हणजे केवळ रस्ते, गटारी, पाणी पुरवठा आणि इमारती उभारणे नव्हे, तर गावातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची, पर्यावरणाची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
याच विचारातून बामखेडा ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले. ग्रामविकासासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देणारे बामखेडा ग्रामपंचायतीचे कार्य इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले. पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी PN पाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा विषेद व्यक्त करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनतर्फे DNE 136 अक्राणी तालुक्यात ग्रामसभांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सलोख्याने साजरा करा. गणरायाच्या मूर्तीची उंची वाढवण्यापेक्षा श्रद्धा, सामाजिक जबाबदारी आणि माणुसकीची उंची वाढवूया. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.